हाय मित्रांनो, आज आमच्याकडे भरपूर जण आलेले आहेत आणि आज ऑफर चालू आहे आणि आज मी फोन आहे ना, ज्याचा फोन आहे त्याला उचलायचा. तुमचे फोन कुठले आहेत दादा? हे लाल असतील तुमचे. नाही वाईट आहे, नाही लाल असतील बघा. वाईट आहे, घ्या वाईट तुमचे. तुमचा फोन कुठला आहे दादा सांगा. हा रेड वाला आहे. रेड दोन आहेत. हा 13C. 13C मध्ये किती जीबी वाला आहे? 4GB वाला ना. हा तुमचा फोन. हा काका, हा तुमचा फोन. तर आता तुम्हाला फोन भेटले, तुम्हाला गिफ्ट हवं आहे का नाही? दिलं तर घेऊ ना. बरोबर ना. मी दिलं तर नाही, मी हमेशा गिफ्ट देतो, पण आज काय स्पेशल गिफ्ट आहे. पण तुम्हाला प्रश्नाचं उत्तर फटाफट द्यायचे. देणार का काका? हा बोला बोला. तुम्ही देणार? घाबरू नका, आज व्हिडिओ मध्ये आहे. प्रश्नाचं उत्तर साध्या शब्दामध्ये आहे. तुम्हाला पण द्यायचं. नक्कीच दे. तुम्हाला पण. एक बाळ जन्माला येतो, त्याचा एक पार्ट नसतो. हा पार्ट कुठला? सांगा लवकर लवकर. चान्स घ्यायचं नाही आणि फटाफट बोलायचे. आणि नसला तर तो कमेंट वाल्याला काय भेटणार आहे? तुमचा गिफ्ट त्यांना देणार आहे मी, जे कमेंट करतील ते. त्यांनी पण कमेंट करणार. हा कमेंट दिलं पाहिजे. हा, काही लोक विचारताना त्यांनी टाइम घेतला नाही पाहिजे. हा एक पार्ट नसतो. त्याचा कुठला पार्ट? हा केस असतात. आज लवकर नाही मित्रांनो, तुम्ही कमेंट करा. हे लोक हरलेले आहेत सगळे. मी कमेंटच्या नंतर मी सांगेन यांना आता गिफ्ट भेटणार नाही. चारी फोनला चारी गिफ्ट भेटणार नाही. गिफ्ट काय होतं? एक अँड्रॉइड वॉच होती. ते वॉच दाखवणार आहे मी. वॉच दाखवा, वॉच दाखवा. ह्या कमेंटवर स्पेशल ऍडिशनल गिफ्ट होता. तुम्ही आता पण सांगू शकता दादा. लास्ट चान्स सांगा लवकर लवकर. काका तुम्हाला तर एक्सपिरियन्स आहे, सांगा. तुम्हाला कोणाला माहिती आहे? सांगू शकता काय? हा दादाने पहिला आन्सर दिले. ते होतं दात. तर मित्रांनो, तुम्ही पण आता कमेंट करून सांगितलं असतं, पण दादाने उत्तर दिले. दादाला हा ऍडिशनल गिफ्ट वॉच वाला, हे तुमच्यासाठी वेगळा गिफ्ट. तुम्ही गिफ्ट घेतलात, हा तुम्हाला एक्स्ट्रा गिफ्ट आहे. तर बाकी हे लोकांनी पण मोबाईल घेतलेत. आमच्याकडे कोणी खाली जात नाहीये, तरी पण आम्ही नाराज नाही करणार. सगळ्यांना गिफ्ट भेटणार. आज देणार नव्हतो काका तुम्हाला, बरोबर ना? चालेल तर असं काय असं काय नाही. काकाला तर पहिला गिफ्ट देणार. काका हे गावी जायचे ना तुम्हाला, आता हे गिफ्ट. थँक्यू. बस ना? धन्यवाद. आणखीन काय पाहिजे? नाही बस. अरे काका तुम्ही कशाला नाराज होता? हे दादा तुझ्यासाठी गिफ्ट. आणि हा तुमच्यासाठी. हा तुम्हाला दिलंय. दादा गिफ्ट घेतलं ना तुम्ही सर्व? काय काय भेटलं तुम्हाला? इयरबड घेतलं, बॅग आणि टी शर्ट. काय काय भेटलं ना तुम्ही घेतलं. आणि ऍडिशनल वॉच पण भेटलं. तर आता काका तुम्हाला इयरबड देऊ ना? गाणे ऐकायला भरपूर लागतात. हा घ्या. धन्यवाद. तर हे दादा तुम्हाला पण. आणि तुम्ही आमचे सहयोगी आमच्या सोबत थांबलात म्हणून तुमच्यासाठी पण धन्यवाद. तर आमच्या सबस्क्रायबरला, आमच्या फॉलोअरला काय बोलू शकता तुम्ही? बोलू. खूप छान वाटलं. आपल्या या क्रांतीनगरच्या विभागामध्ये तृप्ती एंटरप्राइज ह्या नावाने एवढं धुडगस घातलंय ना. बाकीचे इलेक्ट्रॉनिक भरपूर ठिकाणी आहेत, किंवा मुंबईमध्ये इलेक्ट्रॉनिकची दुकान आहेत, पण ग्राहकांना आकर्षण खेचण्याचा एक पर्याय म्हणजे तृप्ती एंटरप्राइज. आणि असंच एंटरप्राइज नाहीये की कोणताही ग्राहक जर इथं आला, दादा बोलले की खाली आज जात नाही. नक्कीच मी फक्त माझ्या मित्राबरोबर आलेले आहेत. दादांचा माझा जुना संबंध आहे, सहकार्य म्हणून दादांनी दिलं, त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. अजून पुढे असं आहे की फक्त ग्राहकाला गिफ्ट देत नाही, एक प्रश्न उत्तरे करून लोकांना एक जनजागृती, त्याच्यामुळे जनरल नॉलेजचं एक प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण होतो आणि ग्राहकांना कुठेतरी एक चांगलं वळण देखील दादाच्या माध्यमातून म्हणजे तृप्ती एंटरप्राइजच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतो. आणि मी हा संदेश असा देईल की एकमेक दुकान असं आहे लोखंडाला मध्ये. तुम्ही भरपूर वेळा बघितलं, अनबॉक्सिंग मध्ये स्वागत आहे. खूप भारी एक संकल्पना आहे. मी दादांना बोलताना एक प्रश्न असा निर्माण करेन की दादा, ही संकल्पना तुम्हाला कुठून निर्माण आली? कारण की भरपूर लोक हा करतात, पण आपण काय तर युनिक करायचं असं विचार करतो. कारण की हमेशा लोक बोलतात कुछ करेगा
तो बढ़ेगा, नहीं तो घटेगा ही. तो आगे बढ़ने का सोचेंगे, नीचे आने का नाही. तर लोकांसोबत घेऊन आणि लोकांना घेऊन चालणं हे भरपूर कठीण आहे. तरी पण मी लोकांसोबत चालतो आणि घेऊन चालतो आणि माझ्यासोबत लोक चालतात पण. तो मित्रांनो तुम्ही पण कमेंट करून मला सांगू शकता. दादा काही तर बोलणार आहेत, बोलू शकता बिंदास. थँक्यू हे सगळे गिफ्ट बद्दल. आणि हे खूप चांगलं आहे, म्हणजे कस्टमर अट्रॅक्ट होतात. दादा तुम्हाला किती वेळेस कसं वाटलं माझा गिफ्ट वगैरे? छान वाटलं एकदम. तुमचा जे स्वभाव आहे सगळ्यांना आवडतात आणि सर्वात मोठे तुमच्यात माणुसगिरी आहे, हे महत्वाची असते. गिराक तर ठीक आहे पण माणुसगिरी मेन महत्वाची असते. हा, धन्यवाद दादा. तुमचे धाम सगळे मी बघितलेले आहे आणि जेणेकरून कुठेही काय असलं तर तुम्ही कुठल्याही याच्यासाठी उभे राहतात. ते तर धन्यवाद. तुम्ही लोक मला एवढा प्रतिसाद देताय आणि माझ्याबरोबर सपोर्ट करताय. काका पण थोडस बोलणार आहेत. काका काय बोलू शकता आमच्या फॉलोअर आणि आमच्या सबस्क्रायबरला? तुम्ही असेच पुढे आम्हाला योगाने चांगले कार्य करताय, असंच पुढे चालू राहू द्या तुमचं. याबद्दल तुम्हाला आशीर्वाद आहे माझा. अरे काका तुमचा आशीर्वाद तर माझ्याबरोबर सदैव राहायला पाहिजे. मी आणखीन तुमच्यासोबत जसा जेवढा मोठा बनेन तेवढा तुमच्यासोबत घेऊन चालेन. तर मित्रांनो लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. अनबॉक्सिंग क्लब 143 आमच्या चॅनलचं नाव आहे. आमचा शॉप आहे कांदिवली ईस्ट लोखंडवालामध्ये. येऊ शकता, विजिट करू शकता. असेच भरपूर गिफ्ट. आणि दादाला ॲडिशनल गिफ्ट भेटलं. दादा ॲडिशनल वॉच दाखवा फक्त लोकांना, काय बोललो होतं आणि काय भेटलं. तर हे अँड्रॉइड वॉच आहे, कॉलिंग वॉच 7 बेल्टवाला. हे गिफ्टमध्ये आहे, ॲडिशनल गिफ्ट. तर मित्रांनो विजिट करायला विसरू नका तृप्ती एंटरप्राइजेस. धन्यवाद.